नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय शहीद भगतसिंग मार्ग कुलाबा मुंबई आणि दिनांक बघू शकता 3/1/2024 हे नवीन परिपत्रक जाहीर झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये विषय जर बघितला आपण विद्यार्थी मित्रांनो तर तो खूप महत्त्वाचा आहे। लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने करावयाच्या बदलांबाबत। तर याचा आपल्या भरतीशी काय संबंध आहे तो आपण तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर पहा संदर्भ क्रमांक 1 मध्ये, ठीक आहे। तर पहिल्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे, माननीय भारतीय निवडणूक आयोगाच्या यांचे पत्र दिलेले आहे, ठीक आहे, 21/12/2023। तर याच्यानुसार बघा काय दिलेलं आहे, मध्ये नमूद माननीय भारतीय निवडणूक आयोगाच्या पत्राची प्रत पृष्ठ क्रमांक 6 सोबत संलग्न केली आहे। या पत्रामध्ये लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही बदलीबाबत आदेश देण्यात आलेले आहे, ठीक आहे। तरी दुसरा क्रमांकाचा पॉइंट, सर्व संबंधित घटक प्रमुखांनी लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 1 मध्ये दिलेल्या माननीय भारतीय निवडणूक आयोगाचे निर्देश सूचनानुसार खालीलप्रमाणे कार्यवाही करायची आहे। तर बघा, पोलीस अधीक्षक यांचे स्तरावर करावयाची कार्यवाही। लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत बदली पदस्थापना बाबतची कार्यवाही 9/1/2024 पर्यंत पूर्ण करावी। म्हणजे केव्हापर्यंत? 9 जानेवारीपर्यंत याच्या बदल्या त्या पूर्ण करायच्या आहे, ठीक आहे, पर्यंत पूर्ण करावी। त्या अधिकाऱ्यांच्या बद्दल यांचे स्तरावर कार्यवाही करणे शक्य नसेल, म्हणजे कोणाच्या स्तरावर? पोलीस अधीक्षक यांच्या स्तरावर। त्या अधिकाऱ्यांचे प्रस्ताव परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस उपमहानिरीक्षक यांचेकडे 9/1/2024 पर्यंत सादर करायचे आहे। दुसरं पहा, परिक्षेत्रीय स्तरावर करावयाची कार्यवाही लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत बदली पदस्थापना बाबतची कार्यवाही 12/1/2024 पर्यंत पूर्ण करावी, ठीक आहे। ज्या अधिकाऱ्यांच्या बद्दल त्यांचे स्तरावर कार्यवाही करणे शक्य नसेल, परिक्षेत्रामध्ये सामावून घेणे शक्य नसेल, त्या अधिकाऱ्यांचे प्रस्ताव पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक 2 यांच्या निर्णयाकरिता या कार्यालयास पाठवावे। आणि संदर्भ क्रमांक 1 मध्ये दिलेल्या निकषानुसार ज्या उपविभागीय पोलीस अधिकारी अपर पोलीस अधीक्षक यांची बदली करणे आवश्यक आहे, त्या अधिकाऱ्यांचे प्रस्ताव पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक 1 यांच्या निर्णयाकरिता या कार्यालयास पाठवावे। तर